मध्ये ही भिडंत पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा. त्रिम दिगवडे. चला लवकरात लवकर मॅच चालू. तर स्क्रीनवरती आपण सर पाहतो महाकाल ग्रुप, महाकाल ग्रुपचे महाराज बिरू महाराज यांच्यातर्फे हनुमान जयंतीच्या शुभेच्छा असतील कामोटे संघाला. बिरू महाराज यांच्या वतीनं बघा, कामोटे क्रिकेट संघ एक असा आहे मित्रांनो की माझ्या आयुष्यामध्ये असा एकच संघ आपण पाहू शकाल की संघ किती वेळा पराभूत जरी झाला ना, तो संघ कुणाला जाते सर, कधी माघार नाही. ए लॉट्स असो बी लॉट्स असू दे, नेहमीच मोठ्या संघांमध्ये हारो जितो आपला संघाची प्रवेश नोंदणी करत असतो. कारण त्यांना माहिती आहे एकदा दोनदा हारू तीनदा हारू, परंतु नव्याने आम्ही कमबॅक करू. आणि आज त्याने सुपर 6 मध्ये कमबॅक केलं या स्पर्धेमध्ये. त्यांना शुभेच्छा देऊया. आज कामोटे विरुद्ध दिगुडे ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. महाकाल ग्रुपचे बिरू महाराज यांच्या वतीनं कामोटे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. चला सलामीची जोडी मैदानावरती जाऊ द्या. बिग फाईट. जर बिरू महाराज आले असतील तर आपणास विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आमचे बिरू महाराज आपणास विनंती असेल आपण मंचावरती यावं. चला दोन्ही फलंदाज योगेश कोहली आणि मोठ्या या ठिकाणी आपण पाहताय सलामीची जोडी मैदानावरती. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे. बघा उलवे नोडचा छोटा टायगर मयूरला आपण पाहताय. त्याच्यानंतर सूरज सँडी डीजे साऊंड सर्व्हिसचा बेताज बादशाह यांना आपण पाहताय. बिरू महाराज यावा व्यासपीठावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुपर 6 ची शेवटची लढत आणि याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. MG ट्रॉफी महेंद्र शेठ घरत यांच्या नावाची स्पर्धा आपण एन्जॉय करताय आणि काही क्षणातच संपूर्ण 21 बाईकचा वितरण सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये दीपक सर यांच्याकडे. चला टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला SN स्पोर्ट्स दिगवडे संघानं. सलामीची जोडी विश्वजित ठाकूर आणि योगेश कोई. तर पहिलं षटक घेऊन कामोटे टीम कडून निखिल गोवारी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात होता. इकडे मात्र डॉट बॉल निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सर जर जेवणाचा कोणी बाकी असेल तर त्यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठाच्या मागे यावं. जर कोणाला भूक लागली असेल तर बिंदास आपण व्यासपीठाच्या मागे यावं आपल्याला इथे. कारण ही स्पर्धा दमदार आपण पाहतो MG ट्रॉफी. जर प्रेक्षकांना भूक लागली असेल आपण यावं. स्पर्धा संपेपर्यंत जेवण उरतं, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आज उपवास सुद्धा आहे, हनुमान जयंती. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑन कडे. उंच उडी मारत चेंडू थांबवला. तोपर्यंत मात्र पहिली रन, सिंगल रन बारक्या आहेत तिकडे. तर ओमकार भोपी कामोटे यांच्या वतीनं कामोटे संघासाठी या ठिकाणी शुभेच्छा आल्या. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. सर 6 रात्री उत्तम जेवणाची व्यवस्था प्रत्येक आयोजक असतील, आयोजकांच्या माध्यमातून समालोचक, YouTube लाईव्ह पंच यांची उत्तम व्यवस्था खरं तर या ठिकाणी केली गेली. परंतु प्रत्येकाने मनभर आनंद घेतला या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनापासून आभार.
हा असा आवाज काढून दाखवा, बक्षीस दिलं जाईल त्याला. निखिल गोवारी पुन्हा एकदा पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगल आले. योगेश कोळी ऑन स्ट्राईक. हो, इकडे मात्र मिसक्यूट झाला होता, क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दोनही फलंदाजाने आपापले स्ट्राईक रोटेट केलेत, अकाउंट ओपन केलेत. 2 धावा धाव फलकावर. या अगोदर पहिल्यांदा मोरावे संघ जिंकला, त्याच्या पाठोपाठ नुकताच टाकीगाव संघ जिंकला. आता तिसरा संघ जो सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. ओ पुल शॉट मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं विश्वजित ठाकूरच्या पॅट मधून येतोय हा पहिला षटकार. क्या बात आहे. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न दिघोडे गावाचा, काय फलंदाजी करतो मैदानावरती. परंतु कामोठे क्रिकेट संघ परेशच्या नेतृत्वामध्ये सातत्याने चांगली कामगिरी या संघाची आपण पाहतो. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलाय. बॉल काढलाय थर्ड बॉल बॉलच्या दिशेनं, चेंडू सीमा पार. 4 धाबां करता मोठ्याच्या बॅट मधून येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचला तो 12 या आकड्यावर. मोठ्याच्या लगातार 3 षटकारांसाठी करण स्मृती, विहान कुंदन शेठ भगत, ओमसाई ढाबाचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मोठ्याच्या प्रत्येक मॅच मध्ये खरं तर हे पारितोषिक लावण्यात आलंय कुंदन शेठ भगत यांच्या वतीनं. एज लागले फ्लाइंग स्लीप कडे, परंतु थोडासा पाठीमागे होते फिल्डर. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी चान्स मिळाला असता, परंतु रन कंप्लीट करण्यात आले. चोरट्या स्वरूपामधली धाव एकेरी धाबेच्या बरोबरीनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 13 धावा, 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. समोर दोनही दिघोडे संघाकडे आज ज्या पद्धतीनं गोलंदाजी त्यांनी केले, त्यामुळे या सरासरीने जर धावा झाल्या तर धावा डिफेंड करण्याची क्षमता मात्र गोलंदाजांमध्ये आहे. का 2 ओव्हरचा खेळ असाच आहे, कोणता संघ पुढे जाईल याची सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही आपण. परंतु बॉलिंग स्ट्रॉंग आहे दिघोडे संघाची आजच्या रात्रीमध्ये. त्या बॉलिंगनं मात्र सामने जिंकवलेत आणि बॅटिंग सुद्धा विश्वजित असेल, आयुष असेल, योगेश असेल, चांगली बॅटिंग केली त्यांनी. हे षटक फार महत्वाचे. 13 धावा आल्यात. इकडे थोडा कंट्रोल करावा लागेल दैवत मात्रेला. ठाकूर आताचा गोलंदाज. यानंतर सुपर 3 मध्ये जाणारे 3 संघ आपल्याला सापडतील, ज्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल. एक संघ फायनल मध्ये जाईल आणि एक सेमी फायनल. त्यामुळे या मॅच नंतर सुद्धा अजूनही 2 सामने बाकी आहेत. 4:30 वाजलेत पहाटेचे, परंतु कुणीही साधं ढुंकूनही घड्याळ पाहत नाही. एवढा लळा लावला या स्पर्धेनं सगळ्यांना. हो, पुन्हा डेड बॉलचा इशारा. पाऊलं चुकतात तिकडे दैवतची. पुन्हा धावावं लागेल. थोडं स्पीडअप करत राहा, वेळ संपत चालली आपली. MG ट्रॉफी 2026 महेंद्र शेठ गरज साहेबांची स्पर्धा. लाऊड अपील केली होती दैवतनं. इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची गरज आहे. संत बाळूमामा, रॉबिन स्मृती, जर्मन कामोठे टीमला. बी पोल मधून काल भन्नाट परफॉर्मन्स केला कामोठे संघानं. ओ यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला उडवलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका विश्वजित ठाकूरच्या पॅट मधून येतोय. उत्तुंग षटकार. दुसरा षटकार या इनिंग मधून येत असताना टीमची टोटल 19 या आकड्यावर. 19 रन्स. सुपर फॉर्म मध्ये. बॅटिंग मधून सुद्धा भरपूर धावा केल्यात. ABC पोल साठी भारत सिरीज साठी एक बाईक आहे. TEF याही गटासाठी भारत सिरीज साठी एक बाईक आहे.
बाईकचे पॉइंट जे आहेत ते फायनल पर्यंत काउंट केले जाणार आहेत. आणि असं निदर्शनात आलं कोणीतरी चुकीच्या पद्धतीनं खरं बाईक मिळवण्याचा प्रयत्न करतोय, कोणी खराब खेळ करत असेल तर त्या खेळाडूला तिकडेच थांबवलं जाईल आणि त्याच्या खालोखाल पॉइंट असणाऱ्या खेळाडूला मात्र बाईक दिली जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. फुल टॉस होता, ऑन साईडला वळवलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत जीजी, गुणवंत गोवारी तिकडे आहेत, सिंगल मिळेल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका, भरपूर धाबा होऊ शकतील, ज्या सफिशियंट ठरू शकतील एसएन स्पोर्ट्स तिकोटे टीमला. तेच करायचं कारण आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारले, परंतु मोठा फटका जर दिला नाही तर थोडासा स्कोर आटोक्यामध्ये राहू शकतो कामोठे संघाच्या. आणि कामोठे संघाला तेच करायचंय. दैवत मात्र इथून मात्र 3 चेंडू चांगले करावे लागतील. योगेश कोहलीसाठी हा चेंडू थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता आणि तिथून पहा ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता. स्टंप हलकासा स्टंपला फुंकर मारून गेला हा बॉल. डॉट बॉल, चांगला बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र समोर लॉफ केला, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका योगेश कोहलीच्या पॅट मधून येतोय. षटकार. हाच फटका हवा होता खरं तर दिगोडे टीमला. आणि आता मात्र या 6 धावेनं धावसंख्या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 26 वर गेले, म्हणजेच काय तर भरपूर धावा झाल्यात आता मात्र, कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे. चला मोरावे बॉल, संघाचे लास्ट बॉल ऑफ द इनिंग. गोलंदाज दैवत मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. योगेशसाठी हा फुल लेंथ होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन नॉन स्ट्राईक एंडला विकेटला लागला. इकडे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज रन आउट. सिंगल घेतली जाईल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद. 27 धावा, 28 धावांचं टार्गेट सेट केलंय ते कामोठे संघासमोर. तर मोरावे आणि टाकीगाव संघाचे संघनायक. चला लकी ड्रॉ आपण करणार आहोत. यातून विजेता क्रिकेट संघ आणि मोरावे आणि टाकीगाव. तत्पूर्वी आपण सन्मान करूया कुणालजी दाते सर, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि IPL चे दमदार समालोचक कुणालजी दाते सरांचा इथे सन्मान करूया आपण. यमबाई आणि त्यांच्या समेत शुभमबाई घरत यांना विनंती करूया आपण की आपल्या शुभ हस्ते इथे कुणालजी दाते सरांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. मायची उत्तर शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करावा. शुभम गरज साहेब आणि यमबाई मंदारभाई यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र अति नामवंत मराठीचे दमदार समालोचक आणि मिस्टर IPL कुणालजी दाते सर नवी मुंबई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मायची उत्तर शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करूया. पुढची वाटचाल आपण करताना पाहू शकाल मित्रांनो. प्रेसिडेंट कप या स्पर्धेमध्ये त्यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहू शकाल. दीपकजी पाटील सर, हर्षद सर यांचा या ठिकाणी आपण देखील पाहू शकाल. पारख्या कांबळे बघा मित्रांनो, कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये ज्याचं दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळालं. बिरू महाराज बारक्या अजून काय बघतो? रिप्ले लास्ट बॉल. ठीक आहे. कल फिटनेस आपण या ठिकाणी पाहता मित्र. फिजिकल फिटनेसच्या दृष्टिकोनातून कल फिटनेस खेळाडूंसाठी अगदी व्यायाम आपण त्या ठिकाणी पाहू शकाल. फिजिकल फिटनेस. त्याच्यानंतर हर्षदजी मडवी सर यांचा देखील आपण सन्मान करूया, कारण शेवटला आपण डायरेक्ट बक्षीस समारंभ आपण करूया. या हर्षदजी सर आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर मी शुभमबाई आणि यमबाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर डीजे यावं, डीजे सूरज, डीजे सँडी आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला चेंडूच्या खेळाडूंसाठी तर हर्षद मडवी यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. डीजे एसडीसी यावा, आपला देखील सन्मान आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. डीजे एसडीसी यावा आपण. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. त्याच्यानंतर प्रणय मात्रे मोरावे झालं ना, ठीक आहे. अमरबाईंचं झालं ना. टेनिस क्रिकेट .in यावा,
एखाद्या पद्धतीने आपण यावा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल, कारण शेवटला आपण डायरेक्ट बक्षीस अमाऊ वितरण करणार आहोत. त्याच्यामुळे प्रथमतः आपण सर्व सन्मान करून घेऊया. tenniscricket.in यावा आपला एखादा प्रतिनिधी आपला इथे सन्मान बघा. साहिलबाई कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आणि एका हातामध्ये थंडा. बँकॉकला शूटिंग करू शकतात एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये, साहिलबाईंमध्ये, आणि लवकरच फाईट होणार त्यांची. चला या ठिकाणी आपण tenniscricket.in यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. डीजे एसडीसी आपला एका प्रतिनिधी यावं. थँक्यू. ओव्हर टू दीपक पाटील सर. चला जाऊया उत्तरार्धाकडे. अठ्ठावीस धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. थोडा घाम गाळावा लागेल, कारण पुढे जायचं असेल. संत बाळूमामा रॉबिन स्मृती जर्मन कामोडे टीमला 14ची सरासरी आहे, आणि त्याच्यामध्ये विश्वजित ठाकूर आणि आयुष कोळी असे दोन कदाचित वेगवान षटकं फेस करायची आहेत. थोडंसं चॅलेंजिंग जरूर असेल, परंतु आजपर्यंत हा कारनामा बारक्या कांबळेनं मात्र बऱ्याच वेळेला केलाय. फर्स्ट बॉल, आणि त्याचमुळे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं मात्र कामोठे संघ म्हटला तर बारक्याचं नाव मात्र अग्रक्रमानं घेतलं जातं. पण त्याच्यावर मात्र मदार असेल बारक्या कांबळे आणि निखिल गोवारी. सलामीची जोडी सुपर 3 मध्ये जाणारा हा संघ निश्चित होणारे डिसायडर मॅच आहे सुपर 6 मधली, आणि एक संघ मात्र पुढे जाईल. तो संघ कोणता असेल? फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल बॅकफुटवरून पूल केलाय. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल का तो उघडेल पारक्या. 1 रन पहिली धाव. 2 ओव्हरचा सामना आहे, परंतु थोडासा एक्स्ट्रा ओतावं लागेल या मॅच मध्ये कामोठे टीमला. ओ यावेळेस मात्र लॉफ केलाय ऑन साईडला, वाईड स्पीड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. निकू गोवारीचा धमाका षटकार. तेव्हा एसडीसी तुमच्या धूनचे आवाज येतात, शिट्ट्या येतात, या 2 गोष्टी फेमस झाल्यात या स्पर्धेमध्ये, हा आवाज आणि शिट्टी तुमची. वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन झालाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. पाठीमागच्या बॉलवर विश्वजित ठाकूरवर मात्र षटकार चढवलाय तो निकू गोवारीना. त्याचमुळे इकडे मात्र वेगवान चेंडू होता, परंतु थोडासा दिशाहीन. आणखीन 1 रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 14ची सरासरी आहे. पुढच्या 4 बॉलमध्ये 6 धावा आल्या तरी धावगती मात्र राखता येईल ती कामोठे टीमला. ओ स्लाइस केलाय आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बॉलच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता निकूच्या बॅटमधून येतोय चौकार. रन्स येण्यास सुरुवात झाली. इकडे मात्र 28चं टार्गेट आणि आतापर्यंत मात्र धाव फलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड, आणि तेही विश्वजित ठाकूरच्या स्पीड गन आहे. वेगा समोर मात्र बिंदासपणे बॅटिंग केली जाते. या धाडसाचं कौतुक जरूर केलं जाईल ते निकू गोवारीचं. समोर मात्र भारतामधील टेनिस क्रिकेट विश्वामधील एक दिग्गज गोलंदाज, आणि त्याच्या समोर समर्थपणे लढतोय निखिल गोवारी. यावेळेस मात्र बीट केलं वेगवान चेंडूनं. पुन्हा एकदा ऑनसाइडला फिरवण्याचा प्रयत्न केला होता निकूनं, कनेक्शनच झालेलं नाहीये. डॉट बॉल, चांगलं कमबॅक विश्वजितचं. 8 चेंडू आणि 16 धावा. या टोनवर मात्र किती फॅन्स गोळा केलाय डीजे एसडीसी, डीजे सँडीनी. ओ इकडे मात्र मिसक्यूट झालाय. एज लागलेली यष्टीरक्षकानं मात्र काम तमाम केलंय. फलंदाज होईल बाद कमबॅक या मॅच मध्ये एसएन स्पोर्ट्स तिकोडे टीमचा विश्वजित ठाकूरचा.
फलंदाज निखिल गोवारी आउट. पहिला धक्का टीम कामोट्याला. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर सोनू पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना डीजे सूरज आपण टेस्ट संपर्क झाला. पब्लिक मधून आवाज येतो. या हा आवाज नाही जमणार कोणाला. घसा बसेल परंतु आवाज जमणार नाही. स्पेशल व्हॉइस आहे स्पेशल पर्सनचा. प्रयत्न जरूर करा. सपोर्ट करा खेळाडूंना. चांगली बॅच मात्र पाहायला मिळते. 28 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या धावफलकावर 12 धावा. 16ची अजूनही गरज. हाही चेंडू इकडे मात्र बेट करत गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये परंतु रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे DRS डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. विश्वजित ठाकूरला माहिती आहे तो कॅप घेण्यासाठी सुद्धा गेलाय पंचांकडे. त्यामुळे थोडा आत्मविश्वास त्याला होता थोडासा कॉन्फिडन्स होता. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडले. तिसरे पंच मिस्टर बाविस्कर हा निर्णय तुमच्यापर्यंत सोपवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. त्यामुळे हा डॉट बॉल आहे. आत्मविश्वास सांगतो बऱ्याच वेळेला आणि ते दिसलं सुद्धा. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 12 धावा. आता शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी कामोडे टीमला गरज असेल ती 16 धावांची. विश्वजित ठाकूरचं षटक समाप्त झालंय. षटकार बसल्यानंतर अजून जोरानं मात्र बॉलिंग झाली आणि त्यानंतर मात्र त्यानं ठरवलं होतं स्वतःशी की आता मात्र नाही. कारण दुसऱ्याच बॉलवर षटकार पडला होता. त्यानंतर लगेचच चौकार आला. व्हाईट बॉल आला. सुरुवात चांगली झाली होती कामोडे संघाची परंतु शेवटच्या 3 बॉलमध्ये एकही धाव दिली नाहीये. कमबॅक कसं असायचं त्याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र पाहायला मिळालं. बऱ्याच वेळेला कधी कधी सुरुवातीला धावा आल्यानंतर बॉलर सुद्धा गोंधळून जातात. चुका होतात. पण हे शिकण्यासारखं आहे मोठ्या खेळाडूंकडून. कमबॅक सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. आयुषचा बॉल समोर खेचलाय. बॉल जाईल सर सीमारेषेच्या दिशेनं आणि येतोय षटकार बारक्या कांबळेच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवर बारक्या कांबळेचा धमाका आणि 6 धाव्यानं मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये परतलाय. कामोडे संघ 18 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल 10. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. रोमहर्षक सामना मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. तिळ मात्र शंका नाहीये. आयुष कोळी पुन्हा एकदा कटकण्याचा प्रयत्न. हा चेंडू सोडून दिला होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. रिव्ह्यू गमावलाय कामोडे टीमनं. आयुष पुन्हा एकदा त्याच्याकडे सुद्धा तेवढाच वेग आहे. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम बारक्या कांबळे. बॉल जाईल सीमा पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. परंतु चेक केला जाईल ओ स्टेपिंग झाले की नाही.
5 धावांची गरज आहे. फ्रीट बॉल, फ्रीटचा बॉल आहे आणि तोही भिरकावलाय आणि बॉल पाठवलाय सर सीमारेषेच्या पलीकडे आणि संत बाळूमामा रॉबिन स्मृती कामोठे संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय. वेल प्लेड बॉईज. अभिनंदन बारक्या कांबळे टीम. रोमहर्षक सामना मात्र जिंकलाय तो टीम कामोठ्यानं आणि सरळ सुपर 3 फेरी गाठले. यशडीच्या आता होऊन जाऊ द्या, पाहिजे तेवढ्या दिरके देईन तुला. हा सामना जिंकून दाखव बारक्या मला. कुठला टेक आणि हा सिक्सर पेक षटकाराला. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे. या तिन्ही संघामध्ये आपण ड्रॉ करूया. मोरावेल संघाचे कॅप्टन विनय आलेत, टाकीगाव संघाचे कॅप्टन चैतन्य